रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। यावर्षी श्रावण महिना कधीपासून कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, यंदा श्रावणात किती सोमवार असतील, त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे, श्रावण महिन्याचे महत्त्व, अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावण सोमवार व्रताबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा, तुम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती मिळेल। पण त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा अनेक सणावारांचे योग्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येतील। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे, मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते, कारण या काळात महादेवाची, शंकराची मनोभावी पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख शांती लाभते। महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो। यंदा श्रावण महिना हा जुलै महिन्यामध्ये सुरू होत आहे। यंदा शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल, जो 23 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण अमावस्येने हा महिना जो आहे तर तो संपेल। यंदा श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा, उपासना, भक्ती करण्यासाठी आपल्याला 4 सोमवार मिळणार आहेत, म्हणजे यावर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत। श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असं म्हटलं जातं। तर त्यातला पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो 28 जुलै 2025 रोजी आलेला आहे। दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 4 ऑगस्ट 2025 ला आलेला आहे। तिसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 11 ऑगस्ट 2025 ला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी आलेला आहे। अशा प्रकारे यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। आपण या 4ही श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत। श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात। मंगळागौरीचे पूजन असो, ज्योतीचे पूजन असो, नागपंचमी असो, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक सणवार साजरे केले जातात। तसेच श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात। या दिवशी शिवभक्त महादेवांची विशेष साधना, उपासना करतात। या काळात केलेली उपासना विशेष फलदायी ठरते। त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर देखील पहिली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्त्रिया शिवास्तर वाहण्याचे व्रत करतात। या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो। शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते। प्रत्येक सोमवारी क्रमाने एकेका धान्याची मूठ वाहिली जाते। ही मूठ वाहताना आपल्याला एखाद्या शिवाच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा शिवामुठीचा मंत्र देखील वेगळा आहे, तोही तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करायचे। तुम्हाला 5ही वर्ष हे व्रत करायचे नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षी सुद्धा शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकता। तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावरती वाहायची आहे। 28 जुलै पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवारी 4 ऑगस्टला तीळ शिवामूठ व्हायची आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला 11 ऑगस्टला मूग शिवामूठ व्हायची आहे आणि चौथा आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी 18 ऑगस्टला जवस शिवामूठ आपल्याला व्हायची आहे। अशा प्रकारे सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे। या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असं म्हटलं जातं। भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते। वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन वैवाहिक जीवन सुखी होते। संतती सुख, आर्थिक लाभ, रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानलं जातं। भगवान शंकरांच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास, पूजा करतात। श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे, त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा, व्रत, शिवामूठ याचे लवकर फळ आपल्याला मिळत असते। तसेच काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे देखील व्रत करतात। काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी, भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत देखील करतात।
श्रावणामध्ये कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार व्रतवैकल्य केली जातात, कारण की हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी या पहिल्या सणांची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो। श्रावण महिना हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे। श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकर यांच्यावरती जलाभिषेक, दुधाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो। तसेच प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व देखील वेगवेगळं आहे। त्याचबरोबर दानाची ही परंपरा आहे। तसेच श्रावण महिन्यात शिवलीला अमृतचा 11वा अध्याय जो आहे तर तो दररोज वाचला तर त्याचा देखील खूप फायदा आपल्याला होत असतो। जर तुम्हाला शक्य नसेल तर दर सोमवारी सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकता। अशा प्रकारे हिंदू पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील। शिवभक्तांना संपूर्ण 30 दिवस महादेवांची पूजा, प्रार्थना करण्याची संधी मिळेल। या महिन्यात शिवलिंगावरती पाणी, दूध, बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो। श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, वैवाहिक जीवन सुखी होते। या काळात ध्यान, जप, व्रत आणि दान केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्मीची पापेही नष्ट होतात। हा महिना व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फायदेशीर असतो। या संपूर्ण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करून पूर्ण सात्विक आहार घेतात। अशा प्रकारे या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे। मात्र या श्रावण सोमवारचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय, कधी समाप्त होतोय, एकूण किती श्रावणी सोमवार आहेत, शिवामूठ अशी संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।